येणारी सगळी आव्हानं कशी पेलतील, काय पर्सनॅलिटी आहे त्यांची, वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी काम केलं, बारामती टेक्सटाईल, पर्यावरण, सामाजिक कामामध्ये ते अग्रेसर होते. मी एकूण सुनेत्रा पवार यांच्या राजकारणाचा थोडासा आढावा घेतो. एक निवडणूक ते लढलेले आहेत, बारामतीमध्ये त्यांचा पराभव झालेला आहे. त्यामुळे राजकीयदृष्ट्या लढण्याचं, पराभव होण्याचं पहिलं बाळकडू त्यांना मिळालेलं आहे. त्याच्या आधी अजित पवार असतील, शरद पवार असतील यांचे बारामतीतील अनेक निवडणुकांचं मॅनेजमेंट आणि सुप्रिया सुळेंच्या निवडणुकांचं मॅनेजमेंटही त्यांनी पाहिलेलं आहे. पॉलिटिकलदृष्ट्या त्या फार तशा ॲक्टिव्ह नव्हत्या, पण तिथल्या लोकांशी कनेक्ट राहण्याचा, त्यानंतर विद्याप्रतिष्ठान हे बारामतीचं तसं केंद्र आहे, त्याचा कारभार सांभाळण्याचा असा त्यांचा अनुभव आहे. आणि काटेवाडीचं त्यांचं एक स्वतःचं एक मॉडेल आहे. स्वच्छ काटेवाडी, प्लांटेशन, आरोग्य कॅम्प आणि जे बाकी नॉर्मल पॉलिटिशियन्स जे करतात ते सगळं आहे. पण राज्याचं उपमुख्यमंत्रीपद होणं किंवा आता त्या राज्यसभेच्या खासदार आहेत, तर राज्याचं उपमुख्यमंत्री होणं किंवा अर्थ खातं सांभाळणं किंवा एखादं असं धोरणात्मक खातं सांभाळणं, असा अनुभव त्यांचा आजपर्यंत नाही आहे. त्यामुळे हे खूप चॅलेंजिंग आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने हा जो काही निर्णय घेतला आहे, याचे सर्कमस्टन्सेस, याची पार्श्वभूमी थोडीशी वेगळी आहे. ही पार्श्वभूमी शरद पवार यांच्या परिवारातील राजकारणाशी संबंधित आहे. ती केवळ बारामतीशी संबंधित नाही, तर पवार परिवाराचं पॉलिटिक्स, पवार फॅक्टर महाराष्ट्राच्या राजकारणाशी याच्याशी संबंधित असल्यामुळे हा निर्णय अतिशय पटकन, म्हणजे अजितदादांच्या जाण्यानंतर तिसऱ्याच दिवशी झाला. त्यामुळे हा पटकन होण्यामागे अनेक डायनॅमिक्स, अनेक पॉलिटिकल गणितं पण आहेत.